मनकर्णवाडी हद्दीत दिवसाढवळ्या घरफोडी 3 तोळे सोन्याचे दागिने लंपास। मनकर्णवाडी हद्दीतील लोणार वस्ती इथं आज भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 3 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मसवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केलाय। लोणार वस्ती येथील अंगणवाडी सेविका कोमल राहुल गेंड या आपल्या 2 मुलासह राहतात। आज सकाळी सुमारे 9 वाजता त्या अंगणवाडीत कामासाठी गेल्या असताना घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला। सकाळी सुमारे 11 वाजता त्या घरी परतल्यानंतर मुख्य दरवाजाला कुलूप नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आले। तपासणी केली असता दरवाजाच्या कडी कोंडाला कटरनं कापल्याचं दिसून आले, तसेच कापलेले कुलूप घरातील एका पोत्यावर ठेवलेले आढळले। घरातील कपाट फोडून वस्तू अस्ताव्यस्त टाकण्यात आल्या होत्या। या घरफोडीत गंठण, मिनी मंगळसूत्र व कर्णफुले असा सुमारे 3 तोळे सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील रमेश गेंड यांनी मसवडचे अतिरिक्त प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना कळवले। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले असून फॉरेन्सिक टीमलाही बोलवण्यात आले। श्वान पथकाने घटनास्थळ व परिसरात शोध मोहीम राबवली तर फॉरेन्सिक पथकाने काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले। दरम्यान ही चोरी झालेली जागा सातारा लातूर मुख्य महामार्गालगत असल्याने इथं नेहमीच वाहनांची वर्दळ असते। विशेष म्हणजे याच ठिकाणी 2 वर्षापूर्वी सुमारे 4 लाख रुपयांच्या शेळ्यांची चोरी झाली होती। त्या प्रकरणाचा मुख्य तपास अद्याप लागलेला नसताना पुन्हा त्याच घरात चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय। सदर प्रकरणाचा पुढील तपास मसवड पोलीस करत आहेत। नमस्कार, मी कविता राहुल गेंड। आज या ठिकाणी सकाळी 9 ते 11च्या दरम्यान मी कामावर असताना आणि कोणीच घरी नसताना कुलूप तोडून घरातलं मौल्यवान वस्तू चोरीला गेलेल्या आहेत। तर साधारणतः 3-3.5 तोळ्याचे दागिने गेलेले आहेत। एक तर आम्हाला शेती पण कमी आहे आणि अशा अवस्थेत आम्ही कसं तरी मोलमजुरी करून जगतोय। तर प्रत्येक वेळेस जर अशी चोरी होत असेल तर ह्याला शासन जबाबदार कोण आहे? याला प्रत्येक वेळेस आम्ही किती वेळ घालायचं मसवडला? पहिले पण शेळ्या चोरीला गेल्या त्यावेळेस पण कुणी दखल घेतली नाही आमची, आता पण तीच अवस्था आहे। तर आम्हाला आता इथं राहावं की घर सोडून जावं असं झालंय। आमचं तर आता गेलेलंच आहे, पण आम्ही तरी राहावं की नाही ह्याचा कोण छडा लावेल की नाही? तर प्रशासनाला विनंती आहे त्यांनी ह्याचा काहीतरी करावं, कारण माझी मुलं इथं कधी काही वेळेस एकटी पण असतात, आज नव्हती म्हणून, आणि उद्या जर ह्यांना काही झालंच तर काय करणार आहे आम्ही? मी अजित पोपट गेंड। ह्या वस्तीवरती एका वर्षात कमीत कमी 5वी ते 6वी चोरी आहे, तरीही पोलीस प्रशासन झोपीत आहे। आजपर्यंत कुठल्याही चोरीचा छडा लागलेला नाही। ह्या वस्तीवरती कोणी असा श्रीमंत किंवा कुठं नोकरीला नाही, प्रत्येक जण रोजगार करून जगत आहे। तिथं गेलं की आम्हाला सांगतात ठीक आहे, तिला आम्हाला फक्त आश्वासन देत राहिलेले आहे। ह्या चोरीचा छडा लागल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही। वेळ पडली तर आम्ही पोलीस स्टेशन पुढं आमरण उपोषण पत्करायला तयार आहे।